नमस्कार मित्रांनो. तर आज आपण इंग्लिश या विषयात सुरुवात करत आहोत. आता इथून पुढच्या जेवढे व्हिडिओ येणार आहेत त्या प्लेलिस्टमध्ये आपण संपूर्ण इंग्लिशचं ग्रामर बघणार आहोत. इंग्लिशच्या ग्रामरमध्ये तुम्हाला असे टॉपिक असणार जे की तुम्हाला 5वी ते 12वी या वर्गामध्ये उपयुक्त ठरणार आहेत किंवा तुम्हाला ते कामी येतील. ठीक आहे. मग त्यामधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक, सर्वात उपयुक्त असा टॉपिक आहे कोणता? टेन्स. ओके. टेन्स म्हणजेच काय मराठीमध्ये? काळ. तर टेन्स हा टॉपिक जो आहे तो एकदम महत्त्वाचा आहे, कारण की टेन्सवर खूप जास्त प्रश्न विचारले जातात. आता मग बघा, टेन्स म्हणजे काय असते? काळ. आता काळाचे किती प्रकार असतात? 3. कुठले कुठले? एक असतो प्रेझेंट टेन्स, एक असते पास्ट टेन्स आणि एक असतो फ्युचर टेन्स. बघा, पहिला कोणता आहे? प्रेझेंट टेन्स. त्यानंतर पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. ओके. प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय? वर्तमान काळ. त्यानंतर पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. मग आता तुम्हाला बेसिक हे 3 टाईप तर माहित असतील. हे टेन्सचे काय आहेत? मुख्य प्रकार आहेत. कुठले कुठले? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. हे काय आहे? टेन्सचे मुख्य प्रकार आहेत. हे सगळ्यांना माहित असते. पण तुम्हाला टेन्स म्हणजे काय असतं हेच माहित नसेल तर तुम्हाला टाईप करणार नाहीत. मग बघा, टेन्स म्हणजे काय असतं लक्षात घ्या. टेन्स म्हणजे काय? टेन्स म्हणजेच फॉर्म ऑफ वर्ब that indicates specific time or event. ओके. ही आहे टेन्सची सिंपल डेफिनेशन. काय सांगते डेफिनेशन आपल्याला? फॉर्म ऑफ वर्ब दॅट इंडिकेट्स स्पेसिफिक टाइम और इव्हेंट. म्हणजेच काय? फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे काय? क्रियापदाचे रूप. ओके. वर्ब म्हणजेच काय असते मराठीमध्ये? क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय? तुम्ही कुठलीही जी ऍक्शन करतात, ओके, जी तुम्ही कृती करतात त्याला आपण काय म्हणतो? सरळ सरळ वर्ब असे म्हणतो. मग ह्याच्यामध्ये काय असणार आहे? फॉर्म ऑफ वर्ब म्हणजेच काय? एक क्रियापदाचं रूप असणार आहे. ते काय इंडिकेट करतंय? काय दर्शवतंय? स्पेसिफिक टाइम और इव्हेंट म्हणजे काय? एक विशिष्ट वेळ आणि विशिष्ट कालावधी काय करणार आहे? दर्शवणार आहे. कोण? एक क्रियापदाचं रूप. मग टेन्सची डेफिनेशन आहे सिंपल. त्यानंतर बघा, टेन्सचे 3 काय आहेत मुख्य प्रकार? कोणते कोणते? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. ओके. इथपर्यंत समजलं. आता यानंतर तुम्हाला टेन्स शिकण्याच्या आधी एक बेसिक गोष्ट लक्षात असली पाहिजे की सब्जेक्ट काय असतो, ऑब्जेक्ट काय असतो, वर्ब काय असतो आणि हेल्पिंग वर्ब काय असतो. मग बघा, आपण त्याआधी एक्सप्लेनेशन घेऊ त्याचं. सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट काय असतो हे समजलं पाहिजे. ओके. सब्जेक्ट म्हणजे काय मराठीमध्ये? कर्ता. त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट बघायचा आहे. ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. त्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब बघायचा आहे, म्हणजेच सहाय्यक क्रियापद. आणि चौथं म्हणजे तुमचं वर्ब. वर्ब म्हणजेच काय? आता सांगितलं मी, क्रियापद. ओके. हे 4 बेसिक रूल आहेत. ते टेन्स मध्ये तुम्हाला सगळ्यात गरजेचे आहेत. ज्याला हे 4 नियम येतील त्याला पूर्ण टेन्स एकदम इझी जाणार आहे. त्याला 4 नियमच माहित नसतील तर तुम्हाला टेन्सचं काहीच कळणार नाही. मग बघा, पहिलं काय असतं? सब्जेक्ट, त्यानंतर ऑब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि वर्ब. या 4 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आता सब्जेक्ट म्हणजे काय असतो? कर्ता. कर्ता म्हणजेच काय? जो कार्य करणार आहे. ओके. बघा, मग सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. त्याचा अर्थ काय होतो? जो कार्य करणार आहे.
बघा, ज्याच्या हातातून कार्य काहीतरी होतंय त्याला आपण काय म्हणतो, कर्ता. म्हणजेच काय म्हणतो इंग्लिशमध्ये, सब्जेक्ट. मराठीमध्ये पण हेच असते. त्याचं सेम टू सेम काय आहे, एज इट इज इंग्लिशमध्ये पण असते. काय, सब्जेक्ट म्हणजे जो कार्य करणार आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट, ज्या गोष्टीवर कार्य होणार आहे, ज्या गोष्टीवर कार्य होणार आहे. बघा मग, ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्या गोष्टीवर कार्य होणार आहे. ओके, बघा मग सब्जेक्ट काय करणार आहे, कर्ता काय करणार आहे, तुमचा एखादी कृती करणार आहे, एखादं वर्क करणार आहे. आणि ऑब्जेक्ट काय, ज्या गोष्टीवर तुमचं क्रिया किंवा वर्क होणार आहे त्यालाच काय म्हणतो आपण, कर्म असं म्हणतो. त्यानंतर कर्म झाल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, हेल्पिंग वर्क. हेल्पिंग वर्क म्हणजेच काय, सहाय्यक क्रियापद. आता सहाय्यक क्रियापद म्हणजेच काय, आता टेन्स मध्ये तुम्हाला एका लिमिट मध्ये सहाय्यक क्रियापद आहेत. ओके, कुठले कुठले आहेत बघा, एम, इज, आर, त्यानंतर हॅव, हॅज, वॉज, वेअर, हॅड, त्यानंतर शल, विल. ओके, आणि याच्यामध्ये अजून एक्स्ट्राचे पार्ट्स म्हणजे डू, डज आणि डीड. ओके, हे सिंपल काय आहे, तुमचे सहाय्यक क्रियापद असणार आहेत. ओके, यांचा उपयोग तुमचा टेन्स मध्ये होणार आहे. ओके, बघा, एम, इज, आर, हॅव आणि हॅज हे जे आहेत हे तुम्हाला प्रेझेंट टेन्स मध्ये उपयोगी पडणार आहेत. कुठे उपयोगी पडणार आहेत, एम, इज, आर, हॅव आणि हॅज कुठे उपयोगी पडणार, प्रेझेंट टेन्स मध्ये. त्यानंतर वॉज, वेअर आणि हॅड हे तीन जे आहेत ते कुठे उपयोगी पडणार, पास्ट टेन्स मध्ये. आणि शल, विल आणि जे डू, डज, डीड आहेत हे जे आहेत तुम्हाला फ्युचर टेन्स याच्यामध्ये उपयोगी पडणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक रूल आहे, डू, डज आणि डीडचा वापर जे आहे ते तुम्ही कुठल्याही टेस्ट मध्ये करू शकता. ओके, ज्याप्रमाणे तुम्हाला पेपरला प्रश्न येईल त्याप्रमाणे त्याचा उपयोग करू शकतात. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेलच डू, डज, डीड कसा वापरायचा आहे. ओके, सहाय्यक क्रियापद कोणते आहेत हे एवढे असतात. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, वर्क. वर्क म्हणजे काय असते, क्रियापद. आता बघा, क्रियापद म्हणजे काय, जी अशी गोष्ट ज्याच्यामध्ये काहीतरी कृती दिसत आहे, कृती दर्शवत आहे. मग बघा, वर्क म्हणजे काय, क्रियापद. आता वर्क समजा मी घेतलं प्ले. ओके, प्ले काय झाला तुमचा, वर्क. प्ले म्हणजे काय, खेळणे. खेळणे काय आहे, वर्क. त्याच्यामध्ये काहीतरी क्रिया होत आहे. ओके, त्याला काय म्हणतो आपण, वर्क म्हणत आहोत. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघू, रन. रन म्हणजेच काय, पळणे किंवा धावणे. पळण्यामध्ये काय, रन म्हणजे आपण काहीतरी क्रिया करतोय, हातपायाची हालचाल करतोय. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला बॉडीची हालचाल दिसेल, आपल्या शरीराची काय दिसेल, हालचाल दिसेल, त्याला काय म्हणायचं, क्रियापद म्हणायचं. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण, टॉक. टॉक म्हणजे काय, बोलणे. बोलताना पण बघा आपल्या तोंडाची हालचाल होत आहे, म्हणजे बॉडीची हालचाल होती ना, त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं, वर्ब असं म्हणायचं. आता याच्यामध्ये एक तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायची गोष्ट कोणती, की ह्या वर्बचे टेन्स मध्ये तुम्हाला फॉर्म वापरायचे आहे. डेफिनेशन काय सांगते, फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे ह्या वर्बचे काय असणार आहेत, काहीतरी रूप असणार आहे. मग वर्बचे किती रूप असतात, 4. V1, V2, V3 आणि V4. ओके, हे 4 रूप कसे जास्त वर्बचे असतात. V1 समजा आता हा जो प्ले आहे तो काय आहे तुमचा, V1 असणार आहे. ओके, प्ले जे आहे ते काय आहे, V1 आहे. थांबू, तर लक्ष द्या मित्रांनो, काय दिलंय, वर्बचे किती रूप असतात, 4. कोणते कोणते, V1, V2, V3 आणि V4. कुठले कुठले, V1, V2, V3 आणि V4. आता मी इथं वर्बचे काही एक्झाम्पल दिले आहेत, प्ले आहे, रन आहे, टॉक आहे. त्याच्यातला आपण एक रूप उचलो. कुठलं उचललं, समजा मी प्ले उचललं. प्ले काय आहे, वर्बचं पहिलं रूप आहे, सिंपल फॉर्म मध्ये लिहिले मी त्याला. आता प्लेचं वर्बचं दुसरं रूप काय असणार आहे, प्लेड. V3 काय असणार आहे, याचं तिसरं रूप प्लेडच असणार आहे. आणि V4 काय असणार आहे, प्लेइंग असणार आहे. ओके, बघा पहिल्या रूपामध्ये सिंपल फॉर्म असणार आहे प्ले. V2 मध्ये काय लागला, ईडी लागला, याला प्लेड झाला. V3 मध्ये पण काय झाला आहे, प्लेड झाला आहे. आणि शेवटच्या V4 मध्ये काय झाला आहे, प्लेइंग झालेला आहे. आणि तुम्हाला इथे ट्रिक सांगतो सिंपल, V4 लिहिताना काय करायचं, नेहमी V1 ला काय लावायचा, ING लावायचा. बघा प्ले शब्द इथून आलाय, प्ले काय तुमचा V1, इथं प्ले ठेवला. आणि V4 मध्ये काय केलं, फक्त आपण त्याला ING लावलेला आहे. असं तुम्ही प्रत्येक टेन्स मध्ये करू शकता.
ठीक आहे. अजून एक बघू आपण. समजा मी रन घेतलं. आता रन काय आहे, वर्कचं पहिलं रूप आहे. मग वर्कचं दुसरं रूप काय असणार रनचं, रॅन. आणि त्यानंतर परत V3 काय असणार आहे तिसरं रूप रन. आणि शेवटचं मी आत्ताच सांगितलं काय असणार आहे, ING प्रत्यय लागणार आहे. कशाला, V1 ला. बघा इथं पण हा रन शब्द आलाय. रन शब्द कुठला आहे, वर्कचं पहिलं रूप आहे आणि त्याला मी काय लावलं आहे इथं ING लावलेला आहे. ठीक आहे. रनचं काय झालं मग V4 मध्ये रन. रन, रॅन, रन आणि रनिंग हे 4 रूप कशाचे आहेत, रनचे आहेत. आणि याला आपण काय म्हणतो, क्रियापदाचे 4 रूप असे म्हणतो. फॉर्म ऑफ वर्क. ओके, क्लिअर आहे. आता आपण याच्या पुढे एक एक टाईप बघणार आहे. प्रत्येक टेन्सचे किती टाईप असतात, 4. असे टोटल याच्यामध्ये 15 टाईप आहेत. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय, वर्तमान काळ या टेन्सला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर बघा मग आता, तर लक्ष द्या मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टेन्सचे एकूण मुख्य प्रकार किती आहेत, 3. कोणते कोणते, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पहिला टाईप बघणार आहोत कोणता, प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय, वर्तमान काळ. आता प्रेझेंट टेन्सचे पण इथून पुढे 4 टाईप पडतात. किती, 4. कोणते कोणते, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस परफेक्ट टेन्स. असे एकूण किती टाईप आहेत, 4 टाईप आहेत. मग लक्ष द्या, आता 4 टाईप पडतात. त्याच्यामध्ये आपण पहिला टाईप बघणार आहोत कोणता, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय, साधा वर्तमान काळ. ओके, लक्ष द्या. आता तुम्हाला बेसिक याचं सूत्र माहित पाहिजे. कशाचं, सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र काय असते, S प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता लक्ष द्या, हे काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र आहे. आता इथला जो S आहे याचा अर्थ काय असतो, सब्जेक्ट. काय असतो, सब्जेक्ट. त्यानंतर V1 मी तुम्हाला सांगितलं होतं, V1 म्हणजे काय असते, वर्बचं रूप असते. वर्बचं किती रूप आहे, V1 म्हणजे पहिलं रूप. आणि O म्हणजे काय असते, ऑब्जेक्ट असते. ओके, तुम्हाला मी याच्या आधी सांगितलं होतं की सब्जेक्ट म्हणजे काय असतो, कर्ता. त्यानंतर वर्ब म्हणजे काय असतो, क्रियापद. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म. सब्जेक्ट म्हणजे काय, ज्याचं जो कार्य करणार आहे तो म्हणजे सब्जेक्ट. त्यानंतर वर्ब म्हणजे एखादी क्रिया आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, म्हणजे ज्याच्यावर एखादी क्रिया घडणार आहे. ठीक आहे. मग बघा, हे काय आहे तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं बेसिक सूत्र आहे. ओके, फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कशाचा आहे, साधा वर्तमान काळाचा आहे. मग आता आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघूया. बघा, समजा मी एक एक्झाम्पल घेतलं, काय, ही eats a mango. He eats a mango असं एक एक्झाम्पल आहे. असं एक आपण सेंटेन्स घेतलेला आहे, काय, he eats a mango. आता याच्यामध्ये ही जो आहे तो काय असतो तुमचा, सब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट नंतर काय सांगितलं आपल्याला, वर्बचं पहिलं रूप. मग इथं वर्ब कोणता आहे, इट, खाणे. काहीतरी जेवण करताना तुमची बॉडीची हालचाल होत आहे. बॉडीची हालचाल झाल्यानंतर तिथे काय होत आहे, वर्ब तयार होत आहे. मग इथं वर्ब कोणता आहे, इट. इट कितवं रूप आहे, वर्बचं पहिलं रूप आहे. त्यानंतर हे जे अ मँगो दिसतंय हे काय आहे, तुमचं ऑब्जेक्ट आहे. काय तुमचं ऑब्जेक्ट. आणि कर्ता नेहमी वाक्याच्या सुरुवातीला असतो. ठीक आहे, ह्या टेन्स मध्ये लक्षात ठेवा, कर्ता कुठं असतो, इथे वाक्याच्या सुरुवातीला असतो. कर्त्यानंतर कोण येतो, वर्बचं पहिलं रूप. ओके, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट येतो. ठीक आहे. बघा मग इथं ही इट्स अ मँगो असं वाक्य आहे. त्याच्यामध्ये ही काय आहे तुमचा सब्जेक्ट, इट्स काय आहे तुमचा वर्बचं पहिलं रूप, अ मँगो काय आहे तुमचं ऑब्जेक्ट आहे. आणि इथे एक बेसिक नियम लक्षात ठेवायचा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य कन्वर्ट करत असताना तुम्हाला जर कर्ता ही, शी, इट. ओके, बघा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर कर्ता ही, शी, इट किंवा पर्सन नेम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव, और थिंग्स नेम म्हणजे वस्तूचं नाव. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य कन्वर्ट करत असताना ज्यावेळेस तुम्हाला कर्ता ही, शी, इट किंवा व्यक्तीचं नाव किंवा वस्तूचं नाव दिसेल, त्यावेळेस तुम्हाला क्रियापदाला कितवं रूप, क्रियापदाला काय प्रत्यय लावायचा आहे, यस किंवा ईएस प्रत्यय लावायचं आहे. ठीक आहे. बघा मग इथं लक्ष द्या, वाक्यामध्ये आपण काय केलं, इथं सब्जेक्ट काय आलाय तुमचा, ही आलाय. म्हणून आपण काय केलं, क्रियापदाच्या रूपाला काय लावलं आहे, यस प्रत्यय लावलेला आहे. हा काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मधला
प्रत्ययाचा नियम आहे, हा तुम्ही लक्षात घ्या. ओके. जर तुम्हाला पर्सन एखाद्या व्यक्तीचं नाव दिसलं तरी पण तुम्हाला तिथे यस किंवा यस प्रत्यय लावायचा आहे. कशाला? वर्बच्या पहिल्या रूपाला. आणि नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्बचं किती रूप असणार आहे? पहिलं रूप असणार आहे. ठीक आहे. ओके. बघा आता मी काय सांगितलं होतं इथं, जर ही शी इट पर्सन नेम और थिंग्स नेम असेल तर काय लावायचं आहे? यस यस लावायचं आहे. मग या वाक्यामध्ये काय आलता? ही आलता. मग त्यावेळेस आपण काय केलं? क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस लावलेला आहे. मग जर का या वाक्यामध्ये पर्सनचं नेम आलं, एखाद्या व्यक्तीचं नाव आलं तर काय करायचं? बघा जर मी असं घेतलं, राजेश प्ले अ क्रिकेट, राजेश प्ले अ क्रिकेट असं एक वाक्य आहे. बघा याच्यामध्ये राजेश काय आहे? तुमचा सब्जेक्ट असणार आहे. ओके. कारण की सूत्रामध्ये सांगितलंय सब्जेक्ट कुठं आहे? वाक्याच्या सुरुवातीला असणार आहे. त्यानंतर काय आहे? आपलं क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच V1 आणि V1 च्या पुढचं जे आहे तुमचं काय असणार आहे? ऑब्जेक्ट असणार आहे. मग आता इथे काय सांगितलं होतं की पर्सन नेम किंवा वस्तूचं नेम असेल, थिंग्सचं नेम असेल तर काय लावायचं आहे? क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लावायचा आहे. मग इथं बघा सब्जेक्ट मध्ये राजेश नाव आलंय. राजेश म्हणजेच काय? एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, पर्सन नेम आहे. म्हणून आपण काय करणार? क्रियापदाला यस प्रत्यय लावणार आहोत. ठीक आहे. अशा प्रकारचे वाक्य येतात. आणि याच्यामध्ये अजून एक प्रकारचं वाक्य असते. बघा जर असं वाक्य आलं, आय बघा याच्यामध्ये जर असं वाक्य आलं, आय राईट अ बुक. ओके. काय वाक्य आलं आहे? आय राईट अ बुक. आता कर्ताचं काय असणार आहे? आपला सुरुवातीला असणार आहे म्हणजे आय इथं काय आहे? तुमचा सब्जेक्ट असणार आहे. त्यानंतर सब्जेक्ट नंतर काय आहे? तुमचा V1. V1 म्हणजेच काय? वर्बचं पहिलं रूप. आणि त्यानंतर अ बुक जे आहे ते काय? तुमचं ऑब्जेक्ट. आता तुम्ही म्हणता इथं पण राईटला यस लावायचं. यस इथं लावायचं नाही का? कारण की रूल मध्ये काय सांगितलंय? फक्त आणि फक्त ही शी इट व्यक्तीचं नाव किंवा वस्तूचं नाव असेल तरच काय लावायचं आहे? क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लावायचं आहे. पण इथं आपला सब्जेक्ट जो आहे तो काय आलेला आहे? आय. मग आपण इथं क्रियापदाला यस लावणार का? नाही. ठीक आहे. हे आहे तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं बेसिक रूप. तर लक्ष द्या मित्रांनो, आता आपण एक टाइप बघितला आहे. कोणता? सिंपल प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्स मध्ये दुसरा टाइप आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच काय? चालू वर्तमान काळ. याचं सूत्र असणार आहे, फॉर्म्युला काय असणार? यस प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस V4 प्लस O. आता मी तुम्हाला सांगितलं होतं यस म्हणजेच काय असतो? तुमचा सब्जेक्ट असतो. ओके. त्यानंतर इथं जे V4 आहे म्हणजेच काय? वर्बचं चौथं रूप आहे. आणि O म्हणजे काय? तुमचं ऑब्जेक्ट आहे. पण इथं तुम्हाला एक एक्स्ट्राचा पार्ट दिसतोय तो म्हणजे काय? एम इज आर. हे 3 शब्द दिसतात. आता मी तुम्हाला टेन्सच्या बेसिक मध्ये सांगितलं होतं की एम इज आर जे आहे ते काय असणार आहे? हेल्पिंग वर्ब म्हणजेच काय? सहाय्यक क्रियापद. असे क्रियापद जे की तुमच्या वर्बला काय करणार आहे? सहाय्य करणार आहे. कुठं? वाक्यामध्ये. मग बघा लक्ष द्या, हे काय आहे? तुमचं सूत्र असणार आहे कशाचं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग आता आपण एक्झाम्पलला सुरुवात करूयात. ठीक आहे. जसं की मी वाक्य घेतलं होतं काय? ही प्ले अ क्रिकेट. ओके. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय वाक्य घेतलं होतं? ही प्लेज अ क्रिकेट. आता याच्यामध्ये ही काय होता? तुमचा सब्जेक्ट. हा जो प्लेज आहे तो काय आहे? तुमचा V1 आणि अ क्रिकेट काय असणार आहे? ऑब्जेक्ट. आता समजा आपल्याला हे वाक्य कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग त्याच्यात तुम्हाला बेसिक लक्षात आलं पाहिजे की एम इज आर जे आहे सहाय्यक क्रियापद ते कधी वापरायचं आहे. मग बघा ज्या वेळेस तुम्हाला वाक्यामध्ये सब्जेक्ट आय दिसेल, ओके, सब्जेक्ट काय दिसेल? आय दिसेल, त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे? एम हे सहाय्यक क्रियापद वापरायचं आहे. ठीक आहे. हे काय तुमचे सगळे सब्जेक्ट असणार या साईडला आणि इकडं हेल्पिंग वर्ब. ओके. जर वाक्यामध्ये फक्त आय असेल तर काय वापरायचंय? एम. फक्त आय असेल तरच एम वापरायचं. ठीक आहे. त्यानंतर जर वाक्यामध्ये ही शी इट नेम ऑफ पर्सन
किंवा नेम ऑफ थिंग. ओके, बघा जर आय सोडला तर जर वाक्यामध्ये ही शी इट, नेम ऑफ पर्सन म्हणजे व्यक्तीचं नाव, त्यानंतर नेम ऑफ थिंग म्हणजे वस्तूचं नाव, ह्या गोष्टी आल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठलं सहाय्यक क्रियापद वापरायचं आहे? इज. ओके, कोणतं वापरायचं आहे? इज. जर ही शी इट, नेम ऑफ पर्सन आणि नेम ऑफ थिंग असेल तर तुम्हाला इज हे सहाय्यक क्रियापद वापरायचं आहे. आणि आता आर जे आहे ते कधी वापरायचं बघा, जर वाक्याची सुरुवात दे, वी किंवा यू. ठीक आहे, दे, वी, यू जर ह्या शब्दांनी वाक्याची सुरुवात झाली, सब्जेक्ट मध्ये हे शब्द असतील, त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे? आर वापरायचं आहे. ठीक आहे, बघा तर लक्ष द्या मित्रांनो. आता तुम्हाला समजलं असेल की जर सब्जेक्ट हे असतील तर त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब कोणते कोणते वापरायचे आहे. मग आपण एक वाक्य घेतलं होतं काय? ही प्लेज अ क्रिकेट. ओके, आता याला आपण काय करूयात? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्वर्ट करूयात. हे वाक्य कशामध्ये आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. आपण मागच्या टेन्स मध्ये बघितलं होतं. तेच वाक्य आपण कशामध्ये कन्वर्ट करणार आहोत? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्वर्ट करणार आहोत. मग बघा सूत्र काय आपलं? सुरुवातीला काय पाहिजे आपल्याला? सब्जेक्ट. इथे सब्जेक्ट कोणता आहे? ही. ओके, सब्जेक्ट नंतर आपल्याला काय पाहिजे? हेल्पिंग वर्ब पाहिजे. हे काय आहे तुमचं? हेल्पिंग वर्ब आहे. एचपी म्हणजे काय? हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब किती आहेत? एम, इज, आर. आता आपल्याला काय करायचं आहे? या तिन्ही पैकी कुठलं तरी एक वर्ब टाकायचं आहे. मग लक्ष द्या, इथं काय आलाय? ही. मग या पार्ट मध्ये तुम्हाला ही कुठं दिसतोय? इथं दिसतोय ही. त्यानंतर जर ही असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ब कोणतं वापरायचं आहे? इज. या तीन पैकी कुठला वापरायचा आहे आता? इज. का? कारण की आपला रूल तसा आहे, ही शीट मध्ये जर असेल वाक्य तर काय वापरायचं आहे? इज वापरायचं आहे. मग आपण कुठला वापरला? एचवी, इज वापरलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? वर्बचं चौथं रूप वापरायचंय. मग इथं वर्ब कोणता आहे? प्ले. प्लेचं चौथं रूप काय असते? प्लेइंग. ओके, आणि सगळ्यात शेवटी काय वापरायचं आहे? ऑब्जेक्ट. इथं ऑब्जेक्ट कोणता आहे? अ क्रिकेट. ओके, आता वर्बचं चौथं रूप कसं आलंय मी तुम्हाला सांगितलं बेसिक मध्ये. प्लेला आपण काय लावतो? आयएनजी लावतो. कुठे? V4 मध्ये. बघा आपण बघूया, ही काय आहे तुमचा? सब्जेक्ट. इज काय आहे? हेल्पिंग वर्ब. प्लेइंग काय आहे? V4. आणि अ क्रिकेट काय आहे तुमचं? ऑब्जेक्ट. बघा हे जे स्ट्रक्चर आहे याप्रमाणे आलेलं आहे. ओके, म्हणजे हे वाक्य कशामध्ये कन्वर्ट झालंय आता? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. ओके, ही इज प्लेइंग अ क्रिकेट असं वाक्य आलेलं आहे. त्याच प्रकारे आपण जर वाक्यात आय आला तर ते वाक्य कसं बनवायचं आता बघूया. ठीक आहे, हे फर्स्ट नंबर, इथे सेकंड नंबर. आय एम रीडिंग अ बुक. बघा लक्ष द्या, काय मी काय वापरलं आता? सब्जेक्ट आय. आय काय आहे तुमचा? सब्जेक्ट. आणि मी सांगितलं होतं की जर वाक्यामध्ये सब्जेक्ट आय आला त्यानंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब कोणतं वापरायचं आहे? एम वापरायचंय. बघा इथे एम वापरला मी. ओके, हा काय असणार आहे तुमचा? हेल्पिंग वर्ब. त्यानंतर आपल्याला सूत्र काय सांगतंय की क्रियापदाचं किती रूप वापरायचं आपल्याला? चौथं. मग रीड जे आहे त्याचं चौथं रूप काय असणार आहे? रीडिंग असणार आहे. तुम्हाला बेसिक मध्ये सांगितलं होतं, पहिल्या रूपाला आपण आयएनजी लावल्यानंतर तो कुठला रूप होतो? V4 होतो. ठीक आहे, मग हा काय आहे तुमचा? V4 असणार आहे. आणि हे अ बुक जे आहे ते काय आहे तुमचं? ऑब्जेक्ट. तर लक्ष द्या, आता आपल्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे? दे, वी, यू हे शब्द जर असतील तर काय वापरायचे? आर वापरायचे. लक्ष द्या बघा, जर मी सब्जेक्ट कोणता घेतला? इथला दे घेतला. ओके, दे आला त्यानंतर आपल्याला काय वापरायचंय? आर. ओके, बघा सूत्रामध्ये पण सब्जेक्ट काय घेतलाय मी? दे घेतलाय. त्यानंतर हेल्पिंग वर्ब वापरायचे ना. पण तिन्ही पण हेल्पिंग वर्ब वापरू शकतो का आपण? नाही. या तिन्ही पैकी कुठला तरी एक वापरायचा आहे. मग दे, वी, यू असेल तर आपल्याला काय वापरायचंय? आर. दे कुठे येतो? इथे येतोय. दे असेल तर काय वापरायचं? मग आर वापरायचं आहे. दे आर ड्रिंकिंग अ वॉटर. ओके, बघा मग दे काय आहे तुमचा? सब्जेक्ट असणार आहे. आर काय आहे तुमचा? हेल्पिंग वर्ब असणार आहे म्हणजे एचवी. आणि ड्रिंकिंग जे आहे ती क्रियापदाचं कितवं रूप आहे? चौथं. आणि अ वॉटर जे आहे तुमचं काय असणार आहे? ऑब्जेक्ट असणार आहे. ओके, ज्यावेळेस आपण पहिल्या रूपाला आयएनजी लावतो त्यावेळेस ते कुठलं रूप होतंय?
चौथं रूप होते. ओके, ड्रिंक एक क्रियापद आहे. ओके, बघा ड्रिंकिंग अ वॉटर, दे आर ड्रिंकिंग अ वॉटर असे वाक्य होणार आहे. अशा प्रकारे आपण राहिलेले 2 टाईप जे आहेत ते पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत.